परत सांगतो, हा एक वरचा रेजिस्टन्स आहे, हा खालचा सपोर्ट आहे. मार्केट खालून असं वर गेलं, इथं गेलं, खाली आलं, परत इथं गेलं, कन्सॉलिडेट करून ब्रेकआउट दिला. आपण इथं बायची एंट्री घेणार आहे. आपल्याला इथं सेलची एंट्री बघायची. तुम्ही जर इथं नसन सेल घेत तर त्याच्यात काही मोठा विषय नाही मित्रांनो. पण ऑर्डर ब्लॉक कसा मार्क करायचा, तुम्हाला परत इथं एंट्री भेटू शकते. मी सध्या काय करतो, मी सध्या समजा मार्केट इथं गेलं, चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट झालं, मी इथं सेलची एंट्री बघत असतो मित्रांनो. कारण की इथं नॉर्मल जरी प्राइस ॲक्शन झालं ना सेलचं, कारण की इथं मोठा मोमेंटम असतो बाईंग साईडचा, आणि इथं नॉर्मल जरी प्राइस ॲक्शन सेलिंगचं झालं ना, तर इथं खूप फास्ट टार्गेट येते. कारण की इथं सर्वांची स्टॉप लॉस पेंडिंगला असते आणि मार्केट सर्वांचे यांचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट खाली येत असते. तर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक कुठे बघायचा आहे, असे ह्या साईडला इथं इथं ब्रेकआउटच्या वरच्या साईडला कुठे ऑर्डर ब्लॉक झाला ना, तर हा ऑर्डर ब्लॉक खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतो मित्रांनो. हे बघा असा या साईडला तुम्हाला मग या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक करायचं आहे आणि मार्केट परत असं खालून परत या ऑर्डर ब्लॉकमध्ये गेलं, तुम्हाला लगेच एंट्री घ्यायची आहे. हायला स्टॉप लॉस लावून द्यायचा आहे. 1:2 तुम्ही टार्गेट लावू शकता.